बाब आहे। आम्हा लेकींना सार्थ अभिमान आहे की किवळा गावाची मी बायलेक आहे। पहिलं पूर्वीचं मंदिर छोटं होतं, आता खूप मोठं झालं, आम्हाला खूप छान वाटतं। त्यावेळेस मी शेवंतीला आलो होतो इथं सीमंत पूजनाला, त्यावेळेस मंदिर असं छोटं होतं, त्याच्यानंतर बघितलं मला माहित असल्याच्या अगोदरपासून आहे, पूर्वीपासून आहे। जुने मंदिर होते आमचे दोन्ही, नराई मंदिर आणि हनुमान मंदिराचा 33/66 असा आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंदिराच्या बांधकामासाठी बऱ्याचशा भक्तांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे। CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड जिल्हा लोहा तालुक्यातील किवळा या गावी आहोत आणि या ठिकाणी आज श्री हनुमान व मरीमाई माता मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा या ठिकाणी अतिशय उत्साहात संपन्न झालेला आहे। त्यानिमित्त या ठिकाणी कलशारोहण म्हटलं की या ठिकाणी पहिल्यांदा बायलेकीचा प्रश्न येतो। हा बायलेकी या ठिकाणी कळशाला जे असेल ते वर्गणी वगैरे देऊन हा कळशाचा कार्यक्रम संपन्न करतात। त्यानिमित्त या ठिकाणी आज किवळा परिसरामध्ये किवळा गाव हे आज बायलेकी असतील, पाहुणे मंडळी असतील यांनी गजबजून गेलेला आहे आणि अतिशय उत्साहात या ठिकाणी आज कलशारोहणाचा कार्यक्रम व मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम संपन्न होत आहे। त्यानिमित्त या ठिकाणी काही किवळा परिसरातील जे किवळा या गावच्या बायलेकी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करत आहोत। काय सांगणार ताई, माहेरामध्ये इतका चांगला या ठिकाणी सोहळा संपन्न होत आहे, या निमित्त आपल्याला काय वाटतं? सर्वप्रथम मी सर्व गावकऱ्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी या किवळा भूमीत पिढ्यानपिढ्या चालत आलेली संतांची भूमी, कर्मभूमी, चरणभूमी, स्पर्श झालेल्या या भूमीमध्ये संत बाळगीर महाराज मठ संस्थान तसेच गावकऱ्यांच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आज हनुमान स्थापना आणि कलशारोहण तसेच मर्याई माता स्थापना आणि कलशारोहण कार्यक्रम पार पडलेला आहे। यामध्ये ज्ञानदेव रचिला पाया तुका झालाच कळस, तसं आम्हा बायलेकींना कळसाचा मान मिळाला, त्याबद्दल गावकऱ्यांचे मनापासून आभार मानते। जसे बागेत फुलं फुलावीत तसं आज इथं सर्व परिसर फुललेला आहे, गजबजून निघालेला आहे। लहान उन्हीच कशाच काही वाटत नाही, सगळीकडे फक्त आनंद आणि आनंद आहे। असाच हा आनंद चिरकाल पिढ्यानपिढ्या युगानुयुग टिकून राहावा, कारण या भूमीला फार मर्याई मातेचंही खूप मोठं ठाणं आहे, पूर्वीपासून परंपरा आहे आणि तसेच संत भूमी असलेली मठ आहे, तिथून परंपरा चालत आलेली आहे। ही परंपरा अशीच चालत राहावी आणि या गावाच्या हातून असे सत्कार्य घडावे आणि कीर्ती आसमंतात दरवळत राहावी ही लहानपण या ठिकाणी आपलं लहानपण आणि आता आपण लग्न झाल्यानंतर आज आपण या गावी आला, कसं वाटतं? तो एक खूप मोठा बदल असतो की एक पुनर्जन्म तो तेव्हा असतो। आम्ही इथले लेकरं रांगलेले बागडलेले या मठा मारुतीच्या मंदिरावरच आम्ही शिवना पाणी लपंडाव खेळायचं, निकमाळीच्या पाठीमागे लपायचो, मरेईच्या गेटच्या मध्ये जाऊन लपायचो। आज तिथला कायापालट झालेला आहे, मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि आज आम्ही मोठ्या अभिमानाने बायलेक म्हणून इथं प्रवेश केला आहे। तो वेगळा आनंद असतो आणि हा आनंद वेगळा आहे आणि आज खूप भरभरून वाटतंय की इतकं छान कार्य या गावाच्या सत्कार्यातून घडत आहे आणि गावाची एकी, गावाचं सगळ्यांचं एकमत असणं, गावातून एवढे मोठे कार्य पार पाडणं ही खरंच खूप अभिमानाची बाब आहे। आम्हा बायलेकींना सार्थ अभिमान आहे की किवळा गावाची मी बायलेक आहे। ताई, आपण खूप चांगली माहिती दिलात। या ठिकाणी लहानपणापासून आपली जी आपबीती आहे ते या ठिकाणी आपण सांगितलं, काय पालट कशा प्रकारे झाला तो देखील सांगितलं। परंतु आपलं गाव कोणतं? माझं सासर जोमेगाव, नायगाव रोडवर येते। गाव जोमेगाव, माहेर किवळा। जोमेगावचं माझं उज्ज्वला संतोष शिंदे आणि किवळ्याचं उज्ज्वला भाऊराव टर्के आहे। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते, धन्यवाद। खूप छान वाटते, कार्यक्रम खूप चांगला पार पडला, आम्हाला खूप चांगलं वाटते। मंदिर झालं, पहिलं पूर्वीचं मंदिर छोटं होतं, आता खूप मोठं झालं, आम्हाला खूप छान वाटते। या ठिकाणी खरोखर जेव्हा माहेरचा मान सन्मान होतो त्यावेळेस बायलेकीचा जो या ठिकाणी आनंद असतो तो वेगळाच असतो। तो या ठिकाणी गगनात काय आपण त्याची समुद्रापेक्षा खोल आणि आभाळापेक्षा उंच एवढं प्रेम ही जी महिला असेल, जी बायलेक असेल ती आपल्या गावावर करते आणि या गावामध्ये त्यांच्या गावामध्ये ते म्हणजे त्यांच्या माहेरमध्ये जो हा कार्यक्रम या ठिकाणी कलशारोहण व मूर्ती स्थापनेचा जो सोहळा संपन्न होत आहे हे पाहून या ठिकाणी आपण आताच पाहिलं कशा प्रकारे या ठिकाणी गावच्या बायलेकी आहेत ते या ठिकाणी आनंदाने नाहून गेले। मारुती मंदिर व तसेच मरीमाई मंदिराचा या ठिकाणी जीर्णोद्धार झालेला आहे किंवा या ठिकाणी अतिशय या ठिकाणी गावच्या बायलेकी असतील, जावई मंडळी असेल, या ठिकाणी गावामध्ये यात्रा भरलेली आहे। आजच्या या कार्यक्रमाविषयी मी एवढंच सांगू इच्छितो, किवळा नगरी म्हणजे ही एक संतांची भूमी आहे
संतश्रेष्ठ श्री बाळगीर महाराज यांची ही भूमी असल्यामुळे आणि किवळा नगरी म्हणजे ही एक माझी सासरवाडी आहे आणि इथं मी बऱ्याच दिवसापासून आलो तेव्हापासून मंदिर या गावचे ज्येष्ठ जावई या गावचे ज्येष्ठ जावई हा या गावचा मी जावई आहे या नात्यानं या ठिकाणी एकच सांगू इच्छितो बऱ्याच दिवसापासून मी इथं येत होतो त्यावेळेस मी शेवंतीला आलो होतो इथं श्रीमंत पूजनाला त्यावेळेस मंदिर असं छोटं होतं त्याच्यानंतर बघितलो तर बरेच दिवस झालं लग्न होऊन मंदिराचा काही जीर्णोद्धार करायला कोणी तयार नव्हते महाराजांशी संपर्क केला गेल्या वर्षी राम जन्मोत्सवामध्ये माझी कीर्तन सेवा होती समस्त गावकरी मंडळी या ठिकाणी आलेली होती आणि सर्वांना मी विनंती केली किंवा तुम्ही एवढाली घरे अशी मोठाले बांधून ठेवली तुम्ही पण हनुमंतरायाचं माझ्या तुम्ही मंदिर अजून बांधलं नाही अशी सर्वांना विनंती केली आणि विनंती केल्याच्या नंतर त्यांनी माझी विनंती मान्य केली चला म्हणले आपल्या जावई बापूच्या शब्दाला किंमत देऊ म्हणून सर्वांनी ती माझी विनंती मान्य केली आणि विनंती मान्य करून एवढं असं मंदिर बांधलं आणि नंतर मंदिराचा शेवट करण्यासाठी म्हणजे कलशारोहण करण्यासाठी आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी महाराजांनी माझ्याशी संपर्क केला आणि कार्यक्रमाबद्दल नियोजन विचारलं मी माझ्या पद्धतीने जसं नियोजन जमेल तसं अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन महाराजांना लावून दिलं आणि ब्रह्मवृंदाची टीम आमच्या नांदेड येथील ते माझ्या संपर्कातील मंडळी आहेत त्याच्यामध्ये मुख्य यजमान आहेत आमचे संदीप गुरु कुलकर्णी धनेगावकर वेदशास्त्र संपन्न त्यांचे सुपुत्र आदरणीय हरिभक्तीपरायण स्वप्नील महाराज त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला 11 ब्राह्मणाची टीम घेऊन त्यांनी व्यवस्थित हा कार्यक्रम पार पाडलेला आहे महाराजांचे मनापासून अभिनंदन करतो आणि किवळा ग्रामवासियांचे मनापासून मी अभिनंदन करतो की का मी एक त्यांचा जावई आहे आणि मी विनंती केली माझ्या विनंतीला मान्य करून त्यांनी हा डोलारा उभा करून माझ्या हनुमंतरायाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा केली आणि या ठिकाणी मरियम मातेची मूर्ती सुद्धा स्थापन करून मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यासाठी पुन्हा एकदा गावकरी मंडळीचे मनापासून अभिनंदन व्यक्त करतो या ठिकाणी जे मंदिर बांधलेलं आहे शिल्पकार त्यांच्याशी देखील चर्चा करू काय सांगितलं कशा प्रकारे बांधकाम आहे बांधकाम व्यवस्थिशीर झालं हेमाडपंथी मंदिरामधून आपण कळसाचं काम घेतलेलं आहे या ठिकाणी हेमाडपंथीतून आणि 39 फुटाचा आपला मारुतीचा मंदिराचा कळस झालेला आहे आणि 27 फूट हे मरेमाय मातेचं मंदिर झालेलं आहे मधला घेरावा किती आहे मंदिराचा मंदिराचा 33 बाय 66 असा आहे आणि कळसाचा जे गाभारा आहे 11 बाय 11चा आहे मारुती मंदिराचा आणि मरेमाय मातेच्या मंदिराचा 9 बाय 9चा आहे गाभारा चांगल्या प्रमाणे आणि व्यवस्थिशीर गावात गावकऱ्याच्या विनंतीला मान देऊन आणि मी गावातला असल्यामुळे त्याच्या हिशोबाने आम्ही एकत्र बसून काम केलेलं आहे या ठिकाणी किंवा परिसरातील काही भाविक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा गेल्या 2 वर्षापासून आमच्या हनुमान मंदिर तसेच मराई मंदिर जीर्णोद्धार बांधकाम चालू आहे आणि आज हा या ठिकाणी अतिशय आनंदाचा क्षण या ठिकाणी आज आम्हाला आमच्या गावातील सर्व गावकऱ्याच्या वतीनं सर्व बायलेकीच्या वतीनं या ठिकाणी आम्हाला आनंदाचा क्षण मिळालेला आहे गेल्या 2 वर्षापासून मंदिराचं काम चालू होतं आणि आज मंदिर पूर्ण झालेलं आहे तर मूर्ती प्राण प्रतिष्ठा कलशारोहण आज दिनांक 10/4/2025 रोज गुरुवार सकाळी सर्व मंत्र देव ब्राह्मणाच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि कलशारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे या ठिकाणी ही हनुमान मूर्तीची या ठिकाणी स्थापना झाली याच्या अगोदर आपल्या इथे मारुती मंदिर नव्हतं का आमचं तर पूर्वीपासून जुनं मंदिर आहे मारुतीचं होतं त्याचा जीर्णोद्धार गेल्या कित्येक दिवसापासून करण्याची गावकऱ्यांची इच्छा होती ते आज फळाला आलेली आहे सर्व गावकऱ्यांना या ठिकाणी अतिशय मन लावून या ठिकाणी मेहनत करून सर्वांनी या ठिकाणी देणगी देऊन सर्वांच्या श्रमातून आमचे मठाचे मठाधिपती श्री संत बाळगीर महाराज मठ संस्थानचे मठाधिपती गुरुवर्य रुद्रगीर गुरु दयागीर महाराज यांच्या सहकार्यातून सर्वात मोठी त्यांची सेवा आहे आमच्या गावचे ते आराध्य आहेत त्यासाठी त्यांच्या माध्यमातून
आम्ही या ठिकाणी सर्व गावकऱ्यांनी मिळून हे मंदिर उभारलेलं आहे. मंदिर आणि मंदिराच्या कमिटीच्या वतीनं सर्व बायलेकरच्या मनापासून धन्यवाद करतो. या ठिकाणी हे जे देवीचं मंदिर बसलेलं आहे, तर देवीची स्थापना कधीपासून होती आणि या ठिकाणी नेमकं कुठं होती या ठिकाणी? मला माहीत असल्याच्या अगोदरपासून आहे, पूर्वीपासून आहे. जुने मंदिर होते आमचे दोन्ही, नराई मंदिर आणि हनुमान मंदिर. त्याचा योग या 2 वर्षात आलेला आहे जीर्णोद्धाराचा. श्री हनुमान व मर्याई माता मूर्ती प्रतिष्ठान व तसेच कलशारोहणचा कार्यक्रम किवळा या ठिकाणी अतिशय उत्साहात संपन्न झाला. ठिकाणी जसे गावामध्ये मुंग्याची रेलचल असते तशा प्रकारे या ठिकाणी पाहुणे मंडळी बायलेकी असतील, त्यानंतर या ठिकाणी भाविक या ठिकाणी आलेले आहेत. सकाळीपासून या ठिकाणी जी मूर्ती स्थापना आहे त्या मूर्ती स्थापनेचा आनंदाने हे किवळा परिसर अतिशय नाहून निघालेला आहे. त्यानिमित्त या ठिकाणी गुरु रुद्रगीर गुरु दयाळगीर महाराज मठ संस्थान किवळा यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. या ठिकाणी त्यांनी या गावचा जो जीर्णोद्धार जो केलेला आहे, जो उद्धार केलेला आहे, तो या ठिकाणी गाववासियांसाठी अतिशय पुण्यस्तक आहे. त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करू. काय सांगते? आमच्या गावामध्ये हनुमान मंदिर पूर्वीपासून होतं, पण फार जुनाट मंदिर होतं आणि त्या मंदिराची परिस्थिती एवढी हे झालेली होती, जीर्ण झालेली होती की जेणेकरून त्याचा जीर्णोद्धार करणं हे गरजेचंच होतं. परंतु सर्व लोकांच्या सहकार्यातून, अतिशय लोकांच्या प्रेमातून हे अतिशय भव्य आणि दिव्य मंदिराची उभारणी झाली आणि मर्याई माता व हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. आणि या माध्यमातून लोकांपर्यंत हा भक्तिमय वातावरण व भक्तीचा सुगंध सर्वांना या ठिकाणी आनंदामध्ये न्हावून काढलेला आहे. आणि असा पर्व काळ म्हणजे एकदा तरी कधीतरी येत असतो, पुन्हा पुन्हा बार बार येत नाही. म्हणून या झालेल्या कार्यक्रमातून सर्वांना सुकून मिळालेला आहे, सर्वांना आनंद झालेला आहे. या ठिकाणी हा कार्यक्रम खरोखरच आताच महंतांनी सांगितल्याप्रमाणे कितीतरी वर्षाकाळी कितीतरी पिढीच्या अगोदर हा कार्यक्रम झाला होता, तर आज या पिढीला म्हणजे 2025च्या पिढीला हा कार्यक्रम बघायला भेटला. यांच्या डोळ्याच्या समोर या ठिकाणी हा कार्यक्रम झाला. नैन्य रम्य असा कार्यक्रम झाला. या 2025 मध्ये जे बी हे कार्यक्रम पाहत असतील त्यांचं एक भाग्य म्हणायला काय हरकत नाही. या कार्यक्रमानिमित्त 2 दिवसीय 3 दिवसीय जे काही कार्यक्रम होतं ते काय काय होतं, त्यानंतर पुढे कार्यक्रम काय काय आहे? आता हे चैत्र शुद्ध पंचदिनी यात्रा वार्षिक परंपरेनुसार असतेच आणि त्या चैत्र शुद्ध पंचदिनी यात्रेमध्ये गावामध्ये दत्त पालखी सोहळा असतो, मंदिरामध्ये दत्त नामस्मरण असते आणि त्या माध्यमातून सर्वांना प्रवचन कीर्तन पोथीच्या माध्यमातून सर्वांना ज्ञान प्रबोधन व लोकांना उपदेश असतो. व तसेच हनुमंतरायाच्या मंदिरावरती सुद्धा रामायणा अंतर्गत सुंदरकांडाचं वाचन आणि सूचन त्या ठिकाणी होत आहे, हरिपाठ होत आहे, गाथाभजन होत आहे व तसेच ज्ञानेश्वरी पारायण आणि 3-3 तासाचा विनयांचा पारा होत आहे. या भक्तिमय वातावरणामधून सर्व जाती जमाती विसरून सर्व जाती जमाती एकत्रित येऊन अतिशय मोठ्या उत्साहाने आनंदाने हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि हा आनंद एवढा द्विगुणित झालेला आहे की सर्वांना अतिशय आनंद झालेला आहे. याच्या कार्यक्रमातून आपण काय सांगणार पुढे? या कार्यक्रमाच्या माध्यमातून या कार्यक्रमासाठी सर्वांचा अतिशय मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंदिराच्या बांधकामासाठी बऱ्याचशा भक्तांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपले प्रतापवाडी चिखलीकर असतील व तसेच पद्मावती ज्वेलर्स असतील, अशा सर्व भक्तांनी अतिशय मोलाचं या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. आणि त्यांनी सुद्धा आमच्यामध्ये म्हणजे या गावामध्ये जसं काय आपलंच गाव आहे अशा माध्यमातून त्यांनी येऊन या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं. बांधकाम जे झालेलं आहे त्या बांधकामासाठी सुद्धा सर्व गावकऱ्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं. या ठिकाणी खूप अशी देणगी देऊन बाहेरल्या भक्तांनी सुद्धा देणगी दिलेली आहे आणि गावातल्या भक्तांनी सुद्धा देणगी दिलेली आहे. अशा सर्वांच्या सहकार्यामधून हे मंदिर उभारणी झालेली आहे आणि ह्या मंदिराचा आणि या मठाचा एकत्रित कार्यक्रम करून त्रिवेणी संगम या ठिकाणी करण्यात आलेला आहे. म्हणून दोन्ही कार्यक्रम एका ठिकाणी म्हणजे 2-2 कार्यक्रम होऊ नयेत त्या माध्यमातून दोन्ही कार्यक्रम एका ठिकाणी केलेले आहेत आणि याच्यासाठी सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे. किवळा हे गाव
नांदेड जिल्हा लोहा तालुक्यातील जरी असेल तरी सिडको म्हणजे नांदेडच्या अगदी जवळ आहे. 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी वस्ती शहराची तेवढीच आहे तर या ठिकाणी ग्रामीण भागाची तेवढीच आहे. त्यामुळे या ठिकाणी अतिशय उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी पूर्ण गाव हे भक्तिमय आहे. या ठिकाणी शहराच्या जवळ जरी असेल तरी शहराच्या वातावरणापेक्षा जे भक्तीचं वातावरण आहे ते या गावावर जास्त आहे. या ठिकाणी विशेष म्हणजे जे बाहेर गावून आलेल्या जे बायलेकी असतील, जावई मंडळी असतील, त्यांनी देखील या कार्यक्रमाला अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. आणि या कार्यक्रमात येऊन या ठिकाणी माता असेल, त्यानंतर या ठिकाणी श्री हनुमान मंदिर असेल, त्यांचं दर्शन घेऊन ते पावन झालेले आहेत. या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.